आपल्या प्रत्येकाला पुढं जायचं असतं, प्रगती करायची असते, परंतु बहुतेक जणांना आपण पैसा कमवतो ते छान वाटतं, परंतु दुसरे पैसा कमवतात त्यावेळेस वाईट वाटत असतं आणि इथंच आपली फ्रिक्वेन्सी मिसमॅच होते. आता हे व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी काय आहे, व्हायब्रेशन कुठं राहतं, हे व्हायब्रेशन आपल्या बॉडीमध्येच असतं. विचारांनी आपली बॉडी व्हायब्रेट होते आणि त्या व्हायब्रेशनमधून एक फ्रिक्वेन्सी निर्माण होते आणि हीच फ्रिक्वेन्सी या विश्वाकडे जाते आणि विश्व त्यालाच रिप्लाय देत असतं. म्हणून आपण आपल्या ब्रेनला सतत स्टोरी सांगून ते व्हायब्रेशन निर्माण करत असतो आणि त्या स्टोरी 99% ह्या निगेटिव्ह असतात. जर तुम्ही सतत आपल्या ब्रेनशी बॉडीशी निगेटिव्ह बोलत असाल तर त्यावेळेस ती बॉडी तसंच रिप्लाय देत असते. तुम्ही म्हणता की माझं नशीब खराब नाही आहे, मला आज मूड नाही आहे, त्यावेळेस आपली बॉडी लगेचच निगेटिव्ह होती. आणि ज्यावेळेस तुम्ही सतत जर असं बोलत असाल तर आपला फोकस त्या पॉझिटिव्हिटीवर कसा जाणार आहे. म्हणून इथं गरज आहे तुम्हाला तुमच्या बॉडीला ती निगेटिव्ह स्टोरी सांगणं बंद करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणाल की यस मी करू शकतो, मी करू शकते, मी अमीज आहे, मी पैशाच्या संधी अनेक निर्माण करू शकते, तर ते व्हायब्रेशन निर्माण होतील आणि त्या व्हायब्रेशनमधून योग्य फ्रिक्वेन्सी बाहेर पडून तुम्हाला अनेक संधी दिसून येतील, ते मार्ग सापडतील आणि तुम्ही एबल होत जाल सक्सेस मिळवण्यासाठी. म्हणून आजपासूनच समजून घ्या तुमचे व्हायब्रेशनची लेवल कशी आहे, तुमची एनर्जी कशी आहे आणि तुमची फ्रिक्वेन्सी कोणती आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. अशा स्टेप बाय स्टेप छोट्याशा गायडन्ससाठी पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.